तुमच्याही घरात असं होते का? घरात माणसं चारच आणि एकाला ही भाजी आवडत नाही, दुसऱ्याला ती आवडत नाही. रोज सगळ्यासाठी वेगवेगळं बनवा. पण आज असं नाही करता, सगळ्यासाठी एकच रेसिपी बनवली, तीही सगळ्यांना प्रचंड अशी आवडलेली आहे. त्यासाठी काय केलं, मॅशरमध्ये 4-5 कांदे, लसण, हिरवी मिरची, अद्रक छान बारीक केलं. त्यामध्येच पत्तागोबी, 1 वाटी हिरवे वाटाणे बारीक करून घेतले आणि सगळ्यात शेवटी सोयाबीन वाफवून घेतलं, करकर पिळून ते सुद्धा बारीक करून घेतलं. आता या मॅशरमध्ये जसं पाहिजे ना तसं बारीक होते. त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, लाल तिखट, हळद, आमचूर पावडर आणि पावभाजी मसाला टाकला, थोडंसं जिरं सुद्धा टाकलं आणि छान हे मिक्स करून घेतलं. आता सारण थोडं ओलसर वाटत होतं, त्यासाठी काय केलं, घरामध्ये थोडं फरसाण सुद्धा होतं. तर फरसाण 1 वाटी फरसाण मिक्सरमधून फिरून घेतलं, ते यामध्ये टाकायचं. जर नसेल तर 2 चमचे बेसन पीठ भाजून टाकलं ना तरी चालेल. यामुळे चव ही खूप मस्त येते. छान असं मिक्स केलं आणि त्यानंतर थोडं चीज पण फ्रीजमध्ये होतं, ते चीज सुद्धा यामध्ये टाकून घेतलं. तर सारण तयार झालं. त्यानंतर पीठ मी अगोदरच भिजवून ठेवलं आणि थोडं नरम असं पीठ हे लावून घेतलं पराठ्यासाठी. त्यानंतर भरपूर यामध्ये सारण भरलं. आता पराठे करताना आम्हाला कमी सारण भरलेलं पराठे हे अजिबात आवडत नाही. छान त्याच्यामध्ये भरपूर असं हे सारण पाहिजे. हे पहा, छान भरून झाल्यानंतर आता लाटताना पण खूप हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आणि एकदम पातळसर न लाटता थोडा जाडसर हा पराठा लाटून घ्यायचा. त्यावर तीळ फिरवले आणि थोडीशी कोथिंबीरी सुद्धा फिरवली आणि अशा पद्धतीने लाटून घेतला. आता लाटणं झाल्यानंतर तव्यावर छान उलट पुलट करून थोडं थोडं तेल किंवा तूप काहीही टाकून मस्त असं भाजून घ्या आणि याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता. आता कोणाला कळलंच नाही की यामध्ये ज्याची कोणाची आवडीची भाजी नाही ना, त्यांनी सुद्धा खूप आवडीनं असा हा पराठा खाल्ला आणि लक्षात सुद्धा आलं नाही की यामध्ये कोणची भाजी टाकली ते. खरंच सांगते, चवीला म्हणसाल तर 1 नंबर असे हे पराठे झालेले आहेत. आणि त्यासोबत मस्त घट्ट दही दिलं, मिरच्याचं लोणचं दिलं, तर आजचा बेत खरंच खूप मस्त झाला. तुम्हीही करून पहा. पण त्या पहिले माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आज होती बीसी आणि बीसीला काय बनवायचं याचा विचार करतच होती, तोपर्यंत मक्याचे कणस घरात आलेलेच होते. तर मक्याचं कणूस घेतलं आणि चाकूने अशा पद्धतीने सगळे दाणे हे वेगळे करून घेतलेले आहेत. आता कणूस घेताना जास्त दिवसाचं घेऊ नका, एकदम रसरशीत असं हे कणूस घ्या. आता हाताने चोळून घेतलं, त्यामध्ये भरपूर वाटलेला लसण, कोथिंबिरी, जिरं, चवीनुसार मीठ टाकलं, लाल तिखट, हळद, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं. जर घरात वेळेवर तांदळाचं पीठ नसेल तर रवा टाकला तरीही काही हरकत नाही. थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर मस्त अशी ही भजी तळून घ्यायची आहेत, छान लालसर होईपर्यंत. खरंच ही रेसिपी जेवढी बनवायला सोपी आहे की नाही, चवीला तर 1 नंबर अशी ही लागते. त्यावर आपल्या आवडीचे मसाले फिरवून घेतले आणि बीसीमध्ये ही रेसिपी सगळ्या माझ्या मैत्रिणीला प्रचंड अशी आवडलेली आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही, तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. एवढ्या भाज्या बनवल्या होत्या, पण सगळ्याच लक्ष या ठेच्याकडेच होतं. तर ठेचा बनवण्यासाठी कांदा, लसण, शेंगदाणे, हिरवी मिरची छान असं परतून घ्यायचं. आता या सगळ्याचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालेल. परतल्यानंतर खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचं, त्यामध्येच टमाटेही परतून घ्यायचे. आता कढीपत्ता, कोथिंबीर टाकली आणि छान हे ठेचून घ्यायचं. आता वाटतानाही काय करायचं, एकदम बारीक पेस्ट नाही वाटायची, तर थोडं अधरवधर वाटायचं. त्यानंतर परतलेले टमाटे टाकायचे, ते चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सुद्धा ठेचून घ्यायचं आहे. आता मिक्सरचा या ठिकाणी अजिबात वापर करू नका, खलबत्त्यामध्येच वाटून घ्या, कारण याची चव खूप मस्त लागते. आता जसं पाहिजे ना तसं या ठिकाणी वाटून तयार आहे. जर तुम्ही अजिबातच तेल खात नसाल तर असंही खाल्लं तरी खूप भारी लागणार आहे. पण जास्त दिवस टिकवण्यासाठी तेलामध्ये छान जिरं, मोहरी कडकडल्यानंतर ते तेल त्या ठेच्यामध्ये टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. म्हणजे जास्त दिवस जरी राहिला ना तरी खराब होणार नाही. पण जास्त दिवस राहण्यासाठी हा राहिला तर पाहिजे. कितीही भाज्या असल्यानं तरी हा ठेचा सगळ्यांना भारी आवडतो आणि चवीला म्हणसाल तर 1 नंबर लागतो. भातासोबत, भाकरीसोबत, धपाट्यासोबत, कशाही सोबत खा. पण माझी बनवायची पद्धत सांगायला विसरू नका.